नमस्कार मित्रांनो, मुकुंद खानोरे. मित्रांनो, सध्याच्या कंडिशनमध्ये जर तुम्ही बघितलं, इराण आणि इस्रायलमध्ये मित्रांनो एक युद्ध सुरू आहे आणि त्याच्यामध्ये मित्रांनो अमेरिकेने पण उडी मारलेली आहे. अमेरिका मित्रांनो इस्रायलच्या बाजूने गेलेला आहे आणि सध्याच्या कंडिशनमध्ये मार्केटमध्ये जर तुम्ही बघितलं तर एक हाहाकार माजला आहे, कारण की स्टॉक मार्केट जे आहे ते भरपूर सगळे खाली आलेले आहेत. पण ह्याच सिच्युएशनमध्ये मित्रांनो तुमच्यासाठी मी एक भरपूर जबरदस्त पॉझिटिव्ह न्यूज घेऊन आलेलो आहे, जी नक्कीच तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये हा व्हिडिओ बघितल्यावर नक्कीच खुशीही होणार आहे. मित्रांनो, आता जे युद्ध जे सुरू आहे हे आत्ताच फक्त झालं आहे का, ह्याच्या आधी झालं नाही का असे युद्ध? तर 100% मित्रांनो असे युद्ध झालेले. मित्रांनो, जर तुम्ही बघितलं 2023 मध्ये हमास आणि इस्रायलमध्ये मित्रांनो अशाच प्रकारे युद्ध झालेलं होतं. त्याच्या आधी पण मित्रांनो भरपूर सारे युद्ध झालेले होते. रशिया युक्रेनचं युद्ध झालेलं होतं. असे भरपूर सारे युद्ध झालेले होते. त्यावेळेस युद्धाच्या सिच्युएशनमध्ये मार्केटने मित्रांनो काय रिटर्न्स दिलेले होते आणि तेव्हा मार्केटने काय रिॲक्ट केलेला होता, या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो ते आपण जाणून घेऊया. मी तुम्हाला व्यवस्थित ग्राफ आणि चार्टच्या माध्यमातून मागच्या 20 वर्षाचा मित्रांनो आढावा तुम्हाला दाखवणार आहे की जेव्हा जेव्हा युद्ध झालेलं होतं तेव्हा मार्केटने काय रिएक्शन दिलं आणि कशा प्रकारे मित्रांनो मार्केटने हे जबरदस्त बंपर रिटर्न्स पुढे जाऊन दिले. त्या गोष्टी नीट आपण समजून घेऊया. तर हा व्हिडिओ मित्रांनो स्टार्ट टू एंड पर्यंत तुम्ही पहा. मित्रांनो, जे वॉरचे जे न्यूज आहे मित्रांनो आणि जे युद्ध झालेले आहे ते आता नवीन काही युद्ध असे झालेले नाही. आधी पण भरपूर सारी युद्ध झालेले होते. तर त्याच्यामध्ये मित्रांनो काय कसे रिटर्न्स दिलेले होते निफ्टीने म्हणजे स्टॉक मार्केटने आणि युद्धाच्या वेळेस मार्केटने काय रिॲक्ट केलं होतं ते सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहे. मित्रांनो, सर्वात पहिले बघून घेऊया 7 ऑक्टोबर 2023 ला इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध झालेलं होतं. 7 ऑक्टोबर 2023. आपण चार्ट बघूया. इथं बघू शकतात मित्रांनो तुम्ही. मित्रांनो 6 तारखेला मार्केट ओपन होतं, फ्रायडेला वर जात होतं आणि त्याच्यानंतर गॅप डाऊन ओपनिंग झाली त्याच्यामुळे युद्धामुळे. आणि 9 ऑक्टोबरला मार्केट जे होतं मित्रांनो ती 19,513 पर्यंत निफ्टी आलेली होती. त्यानंतर 1-2 दिवस थोडंसं स्लाइटली वरती गेलं मार्केट. ट्रेंड अप ट्रेंड होता म्हणून 19,700 पर्यंत वगैरे गेली होती, 19,800 पर्यंत. आणि त्याच्यानंतर मित्रांनो मार्केटने रिएक्शन देणं चालू केलं आणि मार्केट खाली आलं. हे 18,837 पर्यंत आलेली होती निफ्टी. काही दिवस फक्त काही दिवस मार्केट थोडंसं खाली राहिलं, 15 दिवस. आणि त्याच्यानंतर मित्रांनो मार्केटने एक जबरदस्त रिटर्न दिलं. एका वर्षामध्ये मित्रांनो मार्केट बघा हे वरती 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 जात राहिलं. 2022 नंतर, सॉरी 2023 नंतर एका वर्षानंतर 2024 ला 22,000 निफ्टी गेली. इथं 23,000 गेली. एका वर्षामध्ये मित्रांनो 26% रिटर्न हे निफ्टीने दिलं होतं. त्यानंतर मित्रांनो रूस आणि युक्रेन 24 फेब्रुवारीला मित्रांनो रूस आणि युक्रेनचं युद्ध सुरू झालेलं होतं 2022 ला. हे बघा, चार्ट दाखवतो तुम्हाला. हे बघा, 23 तारखेला निफ्टी होती मित्रांनो 17,063 आणि त्यानंतर डायरेक्टली गॅप डाऊन ओपनिंग झाली. 17,063 वरनं निफ्टी खाली आली 16,247. त्यानंतर 1-2 दिवस स्लाइडली वरती गेलं मार्केट आणि त्यानंतर मार्केट वापस खाली आलं मित्रांनो 15,000 पर्यंत निफ्टी आली. पण तिकडनं मार्केट जे मित्रांनो वन साइड वरती गेलं, 15,000 वरनं सरळ सरळ वरती गेलं, 17,000 झालं. म्हणजेच मित्रांनो ह्याच्यामध्ये एका वर्षामध्ये रूस आणि युक्रेनच्या युद्धामध्ये 8% रिटर्न जे आहे मित्रांनो ते मार्केटने दिलेलं आहे. 8% रिटर्न हे मार्केटने दिलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो पुढे जाऊन नॉर्थ कोरियाने मिसाईल टाकली होती मित्रांनो. ही होती 28 जुलै 2017 ला. 28 जुलै 2017 ला. त्यावेळेस मार्केटने काय रिॲक्ट केलं होतं ते बघूया आपण.
तर मित्रांनो इथं तुम्ही पाहू शकता 28 जुलै 2017 फ्रायडे होता. निफ्टी तेव्हा 9,996 होती. त्यानंतर मार्केट 9,944 पर्यंत आली. थोडंसं खाली गेलं, नंतर मार्केट वापस वरती गेलं. अप ट्रेंड होता मार्केटमध्ये. नंतर मार्केट थोडं खाली जाऊन वापस खाली आलं इकडे. वरती जाऊन 10,100 पासून निफ्टी गेली होती. 9,600 पर्यंत आली. पण त्यावेळेस मित्रांनो मार्केट त्यानंतर खालीवरती करत 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 12% आजूबाजू मार्केटनी हे रिटर्न दिलेलं आहे पुढच्या 1 वर्षामध्ये. त्यानंतर मित्रांनो इराक हमला झाला होता 20 मार्च 2003 ला. त्यावेळेस मार्केटनी काय रिॲक्ट दिलेलं होतं आणि नंतर पुढे जाऊन किती रिटर्न्स दिले ते पण बघूया. 20 मार्च 2003. इथं तुम्ही पाहू शकता 20 मार्च 2003 ला मार्केट उलटं वरती गेलं होतं मित्रांनो. इराक वरती हमला झाला होता आणि तेव्हा निफ्टी 1,000 होती. निफ्टी तिकडनं थोडंसं वरती गेलं. त्यानंतर 2-3 दिवसात लगेच मार्केट खाली गेलं. 31 मार्च पर्यंत वापस थोडंसं वरती गेलं 7 एप्रिल पर्यंत आणि त्याच्यानंतर मार्केट वापस खाली गेलं. पण त्यानंतर जे मार्केट मित्रांनो वरती गेलं ते वन साइड वरती 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 जात राहिलं आणि एका वर्षामध्ये निफ्टी 68% रिटर्न दिलेलं आहे मित्रांनो. एका वर्षामध्ये निफ्टीने मित्रांनो 68% रिटर्न दिलेलं. तर मित्रांनो जे पण युद्ध होतात मित्रांनो चुकून पण घाबरून जाऊ नका. युद्धानंतर मित्रांनो 5-10 दिवस 15 दिवस मार्केट खाली राहतं. जास्तीत जास्त 1 महिना खाली राहतं. पण त्यानंतर मित्रांनो जबरदस्त मार्केट वरती गेलं. ही हिस्ट्री सांगतोय मित्रांनो. ते पण तुम्हाला चार्ट वगैरे सगळं दाखवून विथ प्रूफ तुम्हाला मी सर्व गोष्टी दाखवत आहे. विथ प्रूफ. पेशन्स ठेवा मित्रांनो. पेशन्स ठेवल्यावरतीच पैसा बनतो. ज्यांच्याकडे पेशन्स नाही ते पेशंट बनू शकतात. आपण पहिले पण सांगितलेलं होतं ही गोष्ट. तर पेशन्स ठेवल्यानंतर चांगला पैसा हा बनत असतो आणि युद्धानंतर मित्रांनो मार्केटने एक चांगलेच रिटर्न दिलेले आहे. तर मित्रांनो तुम्ही बघितलं असाल की कशा प्रकारे स्टॉक मार्केटमध्ये आपण पेशन्स ठेवून मित्रांनो एक चांगले रिटर्न्स घेऊ शकतो. एक चांगली आपली वेल्थ बनवू शकतो. मित्रांनो मी नेहमी सांगतो जी व्यक्ती पेशन्स ठेवते मित्रांनो तीच व्यक्ती स्टॉक मार्केटमध्ये चांगला पैसा कमवते. जी व्यक्ती पेशन्स ठेवत नाही ती पुढे जाऊन पेशंट बनू शकते. म्हणून शेअर मार्केटमध्ये मित्रांनो पेशन्स ठेवणं खूप गरजेची गोष्ट आहे. आणि अजून एक सर्वात महत्त्वाची मित्रांनो एक गोष्ट आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे जोपर्यंत मित्रांनो आपण आपल्या पूर्वजांनी सांगितलेलं आहे मित्रांनो मेल्यावरती आपल्याला स्वर्ग दिसतो. ठीक आहे. तसंच मित्रांनो जोपर्यंत तुम्ही शेअर मार्केटचं स्वतः नॉलेज घेत नाही तोपर्यंत तुम्ही कधीही प्रॉफिट करू शकत नाही. म्हणून मित्रांनो तुम्हाला शेअर मार्केटचं नॉलेज घ्यायचं असेल, प्रॉपर स्टॉक मार्केटचा अभ्यास तुम्हाला समजून घ्यायचा असेल आणि शेअर मार्केटमधनं OI पासून सर्व शिकून एक चांगली वेल्थ तुम्हाला बनवायची असेल तर मित्रांनो जे खाली तुम्हाला नंबर्स दिले त्या नंबर्सवरती तुम्हाला कॉल करायचा आहे. आणि जास्त नाही मित्रांनो फक्त 499 रुपये एकदम कमी किमतीचा आपला कोर्स आहे. फक्त 499 रुपयाचा हा कोर्स जॉईन करायचा आहे आणि तुम्हाला तुमची ही आर्थिक प्रगती ही करायची आहे. तर जे नंबर तुम्हाला खाली दिलेत मित्रांनो नंबरवरती कॉल करा आणि आपला संपूर्ण स्टॉक मार्केटचा कोर्स मित्रांनो फक्त आणि फक्त 499 रुपयामध्ये नक्की घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. कारण की माझं एकच ध्येय आहे जसं मी स्टॉक मार्केटमध्ये येऊन एक आर्थिक प्रगती केली तशीच मित्रांनो तुमची पण मला आर्थिक प्रगती करायची, आर्थिक उन्नती करायची. त्यासाठी मित्रांनो जे खाली नंबर्स दिलेत तर नक्की कॉल करा. धन्यवाद.